महाराष्ट्र में हिंदू मुसलमान, ये बड़ी खबर हम आपको बता रहे हैं और ये जानकारी हम आपको दे रहे हैं। महाराष्ट्र में हिंदू मुसलमान, इसका अर्थ हमने आपको बताया और ये अपार भीड़ आप देख पा रहे हैं। महाराष्ट्र के अकोला में मोदी की रैली होती है, ये देखिए मोदी का कॉन्फिडेंस यहां पर दिखता है। लेकिन भाई घबराहट किस बात की? ये घबराहट है नरेंद्र मोदी की उपस्थिति की घबराहट। अपार जनसैलाब, समर्थन और नरेंद्र मोदी अपने नारे पर आज भी जितनी भी सभाएं कर रहे हैं वो साफ तौर पर दिख रहा है। और ये देखिए जरा चिंता भरी तस्वीरें। महाराष्ट्र एमवीए को चाहिए मुस्लिम वोट, कुछ भी कर लीजिए, साष्टांग हो जाएंगे, लेकिन चाहिए मुस्लिम वोट। इसके लिए कुछ भी करेंगे, तुष्टीकरण की राजनीति भी करेंगे। लेकिन यहां पर आपको चिंता का एक माहौल दिखेगा। राहुल गांधी हो, शरद पवार हो, ये सभी लोग उद्धव ठाकरे हो। और अगली तस्वीर की तरफ चलते हैं। ये देखिए अगली तस्वीर हम आपको दिखा रहे हैं। यहां पर जो तस्वीरें हैं बहुत कुछ बयां करेंगे। अल्पसंख्यक यहां नजर आते हैं, मुस्लिम वोटर नजर आते हैं और एक जो भी सियासत चल रही है ये चहलकदमी बता रही है कि इनका रुख क्या होना है। लेकिन और ये तस्वीरें भी हम आपको दिखा रहे हैं। ऑल इंडिया उलेमा एमवीए से डिमांड, एमवीए के साथ साफ तौर पर कहा गया कि 17 डिमांड की गई है और 17 डिमांड जो पूरा करेगा हम उसके साथ होंगे। लगे हाथ कांग्रेस हो या फिर एमवीओ, सभी लोगों ने वहां पर अपना मुहर खोल दिया है। महाराष्ट्र में हिंदू मुसलमान हो गया है, पहली लाइन यही है। दूसरी लाइन यह है कि उलेमा बोर्ड ने इंडी को समर्थन के संकेत दे दिए हैं, समर्थन के संकेत दिए हैं। चिट्ठी इधर से गई नहीं कि उधर से जवाब आ गया। और 17 मांगे जो कि मांगी गई थी उन्हें मानने के लिए तैयार है। आप कुछ भी करिए भाई, लेकिन हम मानने को तैयार हैं। ऑल इंडिया उलेमा बोर्ड ने 17 मांगों की लिस्ट भेज दी और उलेमा बोर्ड ने इस सिलसिले में इंडिया अलायंस को चिट्ठी लिख दी कि भाई हम तैयार हैं, आप सिर्फ तैयार रहिए वोट करने के लिए, हम तैयार हैं आपके साथ। और बोर्ड की महाराष्ट्र इकाई के अध्यक्ष है नायाब अंसारी, उन्होंने ये चिट्ठी लिखी थी और इसके बाद जवाब आने शुरू हो गए। वक्फ संशोधन विधेयक का विरोध हो, पहली मांग। दूसरी मांग, वक्फ बोर्ड को 1000 करोड़ की सहायता मिले। तीसरी मांग, नौकरी शिक्षा में मुसलमानों को 10% का आरक्षण मिले। चौथी मांग, मुसलमानों को महाराष्ट्र पुलिस की भर्ती में वरीयता मिले। पांचवी मांग, इमाम और मौलानाओं को हर महीने 15,000 रुपए मिले। यह डिमांड है। डिमांड अगली सुनिए, दंगे के आरोप में जो भी लोग जेल में हैं उन बंद मुसलमानों को छोड़ दिया जाए। छठी मांग, मस्जिद, कब्रगाह और दरगाह की जमीन जो है उनका सर्वे कराइए। सातवीं मांग, नीतीश राणे जैसे विवादित बीजेपी नेताओं पर कार्रवाई कीजिए। अगली डिमांड, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आरएसएस पर पाबंदी लगाई जाए। खबर है कि इंडिया अलायंस ने सभी मांगे मान ली हैं। ये खबर है। राज्य में सरकार बनने पर पूरा करने का भरोसा दिया कि हमारी सरकार बनाई है, हम सब कुछ मानने के लिए तैयार हैं। राहुल की कांग्रेस और पवार की एनसीपी ने यह भरोसा जता दिया है। महाराष्ट्र कांग्रेस अध्यक्ष नाना पटोले ने एआईयूबी को जवाब भेजा है। उन्होंने अपनी चिट्ठी में लिखा है, चुनाव में समर्थन के लिए भाई शुक्रिया, हमें उम्मीद है आप हमारे उम्मीदवार के लिए प्रचार जरूर करेंगे। अगर सरकार बनते ही आपकी मांगों पर निश्चित तौर पर हम कदम उठाएंगे। तो पवार की एनसीपी जो शरद पवार की है, समर्थन के लिए उन्होंने भी शुक्रिया कह दिया, उन्होंने भी एक लेटर जारी कर दिया। और पवार की पार्टी ने भी उलेमाओं से प्रचार करने की अपील की है, भारी संख्या में प्रचार कीजिए। तो ऑल इंडिया उलेमा बोर्ड सुन्नी मुसलमानों की एक संस्था, इसके बारे में जानकारी इकट्ठा कीजिए आप। और 1989 में ऑल इंडिया उलेमा बोर्ड की स्थापना हुई। एआईयूबी का मकसद है जो मुस्लिम वर्ग है उसे आप एक रखिए, एकत्रित रखिए। दिल्ली में ऑल इंडिया उलेमा बोर्ड का दफ्तर है, तो पता भी हमने आपको बता दिया। तो ये सारी जानकारी, तो बहुत जो चीजें हैं। और उस्मान शेख ने क्या कुछ कहा है ये हम आपको बताते हैं। क्या रिएक्शन है जरा देखिए। तो आपसे किससे मुलाकात हुई थी? हमारी शरद पवार जी से मुलाकात हुई, जयंत पाटिल से हुई, उदय ठाकरे जी से हुई, तो हमारे नाना पटोले जी से हुई। अच्छा, तो इन्होंने आपकी जो मांग है 17 मांगे है ना आपकी? जी सर। तो उन्होंने कहा कि आपको कि जब हमारी सरकार बनेगी तो आपकी जो 17 मांगे हैं उसको हम पूरा करेंगे, ऐसा? संविधान के दायरे में। अच्छा, तो संविधान के दायरे में बैठती है वो मांगी मंजूर करेंगे आपकी, ऐसा उन्होंने हमको आश्वासन दिया है ऑल इंडिया उलेमा बोर्ड महाराष्ट्र को। दूसरा ये है कि आपने रिजर्वेशन की मांग की है? रिजर्वेशन की मांग की है ना, सच्चर कमेटी की रिपोर्ट के आधार रिजर्वेशन मांगा है हमने। अच्छा, अभी प्रचार कर रहे हैं उनके लिए? अभी हमारे जो भी है करेंगे, अभी आगे अभी तो कुछ प्रचार हो चुका है, कुछ बाकी है, कुछ लोग कर रहे हैं। अच्छा, उसमें एक चीज और मेंशन की है आपने कि आरएसएस को बैन किया जाए। देखिए बहुत सारी बातें आप जो पूछ रहे हैं ना मीडिया वाले, उसके अंदर कैसा रहता है, ये मैंने बताया है ना आपको कि संविधान के दायरे में जो बात होंगी वही होंगी मजदूर। हम हमारे दिखने से या बोलने से क्या उस पर प्रतिबंध लगने वाला नहीं है। बराबर।
जो संविधान कहता है वही होगा ना। व्हिडिओ बघितलात, काळजीपूर्वक बघितलात। ऑल इंडिया उलमा बोर्डाने शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांच्याकडे 17 मागण्या केलेल्या आहेत। या मागण्या खतरनाक आहेत मित्रांनो। दंग्यांच्या आरोपामध्ये जे मुसलमान सध्या तुरुंगात आहेत त्यांना सोडण्यात यावं, RSS वर निर्बंध लावण्यात यावे आणि RSS ला विरोध करावा, RSS बंद पाडावी। जी RSS संकटकाळी जातीभेद न करता सगळ्यांची मदत करते त्या RSS ला बंद करायचं। वक्फ बोर्डाला 1000 करोड रुपये द्यायचे। मुस्लिम तरुणांना पोलीस भरतीमध्ये वेगळं आरक्षण हवंय। असल्या मागण्या ऑल इंडिया उलमा बोर्डाने भकास आघाडीकडे उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले यांच्याकडे केल्या। राहुल गांधी, नाना पटोले, शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी या मागण्या मान्य केलेल्या आहेत। यांचे सगळे पत्र व्हायरल होत आहेत। या बदल्यात आता मुस्लिम एक गठ्ठा मतदान भकास आघाडीला करणार आणि हिंदू काय करणार? सुट्टी एन्जॉय करणार। उद्या तुमच्या घरादारावर जर वक्फ बोर्डाने ताबा मिळवला तर कोणाला दोष देणार आहात? प्रतिमाची फातिमा बनवण्यासाठी हे लोक जोरदार प्रयत्न करत आहेत। उद्धव ठाकरे रोज भाषणांमधून अडाणी आणि अंबानी यांना शिव्या शाप देत आहेत। मात्र हेच उद्धव ठाकरे आपल्या लेकरा बाळांसकट अंबानींच्या लग्नामध्ये जाऊन नाचतात, उद्योगपतींच्या घराबाहेर बॉम्ब लावतात आणि नंतर म्हणतात की महाराष्ट्रातले उद्योगधंदे दुसऱ्या राज्यात गेलेले आहेत। हे पाप याच लोकांचं आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ खरंच खूप गरजेचा आहे, महत्वाचा आहे। हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत नक्की शेअर करा। लोकांना कळू द्या ना की सध्या राजकारणाच्या मागे काय काय घटना घडत आहेत। बटोगे तो कटोगे, एक रहोगे तो नेक रहोगे हा नारा दिला, हा घोषणा दिली आणि भकास आघाडीची हातभर फाटली। म्हणून मग आता ऑल इंडिया उलमा बोर्ड, वक्फ बोर्ड, मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड यांची मदत यांना घ्यावी लागतीये। पण विचार करा, खरंच जर हे सत्तेत आले तर हे तुमच्या कसे बोकांडी बसतील आणि तुमचा कसा सत्यानाश करतील। जरांगे नावाचं भूत निर्माण करून शरद पवार यांनी पुन्हा एकदा जातीवादाचं शस्त्र उपसलं आणि महाराष्ट्राचं न भूतो न भविष्यती असं नुकसान करून ठेवलं। उद्धव ठाकरे म्हणतात की मी माझ्या बापाचं म्हणजे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचं एक तरी वचन मोडलेलं आहे का? मी हिंदुत्व सोडलेलं आहे का? याचं एक तरी उदाहरण मला दाखवा। अहो, पालघरच्या साधूंची जेव्हा मॉब लिंचिंग झाली तेव्हा तुमचं हिंदुत्व कुठे लपलेलं होतं हो? याकूब मेमनची कबर सजवली, तुमच्या सभेमध्ये रॅलीमध्ये पाकिस्तानचे झेंडे नाचतात, नाराय तकबीरच्या घोषणा होतात, जय श्रीराम म्हणणाऱ्यांना तुम्ही हरामखोर म्हणता। यापेक्षा वेगळं हिंदुत्व तुमचं काय दाखवायचं? हिंदू देवी देवतांवर घाणेरडी, अश्लील, असभ्य टीका करणाऱ्या सुषमा अंधारेला तुम्ही उपनेतेपद देता, जिचा भाऊ बीडमध्ये कुंटणखाना चालवत होता, 12, 13, 14 वर्षांच्या कोवळ्या मुलींना वेश्या व्यवसाय करण्यासाठी दबाव आणत होता, त्यांच्या वेश्या व्यवसायावर हा याचं घर भरत होता, तिजोरी भरत होता, तेच पैसे सुषमा अंधारे त्याच्याकडून घेत होत्या। हे तुम्हाला माहित आहे, तरी सुद्धा तुम्ही म्हणता की सांगा मला मी कधी माझ्या वडिलांचं वचन मोडलं म्हणून। मुंबई मधल्या गोरगरीब फेरीवाल्यांकडून तुम्ही सक्तीने 10-10 रुपये वसुली गोळा करता आणि मातोश्री 2 बनवता, लंडन मध्ये प्रॉपर्ट्या बनवता, मराठी माणूस, मराठी अस्मिता, महाराष्ट्र, स्वाभिमान या असल्या गोष्टी करत तुम्ही स्वतःची तुंबडी भरवून घेता आणि वरतून जनतेला प्रश्न विचारता की मला सांगा माझं काय चुकलं? 3 वर्ष झाले लोक कंटाळलेत आता, माझा बाप चोरला, माझा पक्ष चोरला हे रडगाणं ऐकून। अहो, तुमचा बाप चोरला, तुमचा पक्ष चोरला तेव्हा तुम्ही काय झोपा काढत होते का? तुम्हाला तुमच्या वडिलांचं साधं स्मारक बांधता येत नाही आणि तुम्ही काय रडारड करता माझा बाप चोरला म्हणून? वंदनीय बाळासाहेब ठाकरे जाहीरपणे बोललेले होते, जो सोनिया के सामने झुकते हैं वो हिजड़े हैं। यावरून तुम्ही लक्षात घ्या वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनीच तुमच्या बाबतीमध्ये काय विधान केलेलं आहे। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जयंत पाटील उघड आपलं प्रसिद्धी पत्रक जाहीर करतात, ज्यामध्ये मुस्लिमांच्या सर्व मागण्या आम्हाला मान्य आहेत असं त्यांनी कबूल केलेलं आहे। नाना पटोले यांनी देखील मुस्लिमांच्या मागण्या कबूल आहेत असं परिपत्रक जाहीर केलेलं आहे। मात्र कोमटरावांनी हे परिपत्रक जाहीर केलेलं आहे का? आणि जर कोमटरावांनी मुस्लिमांच्या मागण्या मला मान्य आहेत असं परिपत्रक जर जाहीर केलेलं नसेल तर मुस्लिमांनी कोमटरावांना मतदान करावं का? मुस्लिमांनी सुद्धा जर कोमटरावांच्या उमेदवारांना मतदान केलं नाही तर मग कोमटराव कोणाच्या नावाने रडारड करणार? ज्याप्रमाणे कोमटराव, शरद पवार, नाना पटोले आणि राहुल गांधी हे उघड मुस्लिमांच्या मागण्या मान्य करतात, त्याप्रमाणे हिंदूंच्या मागण्या मान्य करणार आहेत का? हिंदू पर्सनल लॉ बोर्ड यासाठी 16 नोव्हेंबरला दिल्लीमध्ये मोर्चा निघणार आहे। त्या बाबतीमध्ये या सगळ्यांचं काय म्हणणं आहे? हिंदूंसाठी सुद्धा मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड प्रमाणे हिंदू पर्सनल लॉ बोर्ड असला पाहिजे।
यावर या लोकांचं काय म्हणणं आहे? जर मुल्ला मौलवींना 15,000च्या वर अतिरिक्त पगार द्यावा या मागणीला यांचा होकार आहे, तर मग हिंदू मंदिरामध्ये जे पुजारी आहेत त्यांच्या मानधनाबद्दल यांचं काय मत आहे? जर चर्चवर किंवा मस्जिदीवर किंवा मदरशांवर सरकारी नियंत्रण नाही, तर मग हिंदूंच्या मंदिरांवर सरकारी नियंत्रण का आहे या प्रश्नावर या लोकांचं काय म्हणणं आहे? कोणीतरी खडसावून यांना हा प्रश्न विचारणार आहे का? हेच लोक म्हणतात की हिंदू मुस्लिम करू नका, मग तुम्ही उघड उघड मुस्लिमांच्या सगळ्या मागण्या मान्य का करता? हिंदू मुस्लिम भेदभाव तर खरं तुम्हीच करत आहात. कशामुळे तुम्ही ह्या मागण्या मान्य केल्या हे एकदा स्पष्ट करा. भोंग्यांच्या विरोधामध्ये आवाज उठवणारी करिश्मा भोसले या मराठा तरुणीच्या, या मराठा भगिनीच्या सुरक्षेसाठी उद्धव ठाकरे काहीही करू शकले नाही. हे लोक वक्फ बोर्डाच्या नियंत्रणावर जे बिल येणार आहे त्याला विरोध करतात. हे लोक उघड उघड वक्फ बोर्डाचं समर्थन करतात. अरे तुम्हाला जर इतकंच प्रिय आहे तर तुमचा मातोश्री 2 हा मदरसा आणि लंडनची प्रॉपर्टी वक्फ बोर्डाच्या नावावर करून टाका ना. शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे 10 एकराच्या शेतामध्ये 100 कोटीचं वांग्याचं उत्पन्न घेते. ते 100 कोटी रुपये वक्फ बोर्ड आणि मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड यांना दान करून टाकावेत. कर्मवीर भाऊराव पाटील यांची रयत शिक्षण संस्था जी शरद पवार यांनी ढापली, गिळंकृत केली, ती सुद्धा वक्फ बोर्डाला देऊन टाका. विद्या प्रतिष्ठान सुद्धा वक्फ बोर्डाला देऊन टाका. त्यांना म्हणा तुम्हीच चालवा ना. तुम्हाला जर इतकं प्रेम आहे त्यांच्याबद्दल तर मग तुमच्या ताब्यात असलेल्या इतरांच्या ढापलेल्या, गिळंकृत केलेल्या सगळ्या संस्था, सहकारी साखर कारखाने, सहकारी पतसंस्था, शिक्षण संस्था वक्फ बोर्डाच्या नावावर करून टाका. हा सल्ला आम्ही उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनाच देत आहोत. राहुल गांधी खान यांना देत नाही आहोत, कारण राहुल गांधी खान हे ओरिजिनल मुस्लिमच आहेत. त्यांना वेगळं सांगण्याची काही गरजच नाहीये. मुस्लिमांसाठी काँग्रेस तर गेल्या 70 वर्षांपासून प्रयत्न करतच आहे. धर्माच्या नावावर या देशाचे तुकडे केले स्वतः काँग्रेसने आणि इतरांना हे धर्मद्वेषी म्हणतात. मित्रांनो, या लोकांना महाराष्ट्राच्या बोकांडी बसू देऊ नका. जातीपातीमध्ये विभागले जाऊ नका. बटोगे तो कटोगे, एक रहोगे तो नेक रहोगे, हे कायमसाठी लक्षात ठेवा. ही आता काळाची गरज झालेली आहे. धोका तुमच्या उंबरठ्यापर्यंत येऊन पोहोचलेला आहे, हे लक्षात घ्या. हिंदूंची एकजूट वाढावी यासाठीच प्रपंच परिवाराने हिंदू प्रपंच हे YouTube चॅनल चालू केलेलं आहे, ज्यावरून हिंदू धर्मशास्त्र, नीती, संस्कार आणि संस्कृती यांवरचे शास्त्रीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले व्हिडिओज सादर केले जात आहेत. नुकतंच त्यावर प्रभू श्री रामांचं मूळ आणि पवित्र राम भजन सादर करण्यात आलेलं आहे, जे तथाकथित महात्म्याने भ्रष्ट केलेलं होतं. ईश्वर अल्लाह तेरो नाम सबको सन्मती दे भगवान असं म्हणत पवित्र आणि मूळ राम भजनाला तथाकथित राष्ट्रपित्याने भ्रष्ट करून टाकलं. मात्र मूळ राम भजन काय आहे, पवित्र राम भजन काय आहे हे तुम्हाला नक्कीच कळेल. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पवित्र राम भजनाची लिंक दिलेली आहे. त्या लिंकला क्लिक करा. पवित्र राम भजन तुम्ही सुद्धा ऐका, तुमच्या लेकरांना सुद्धा ऐकवा. पुढे चालून तुमच्या लेकरांनी जर प्रश्न विचारला की आम्हाला मूळ राम भजन का ऐकवलं गेलं नाही, तर थोबाडीत मारून घेण्याची वेळ येईल. ती वेळ येऊ देऊ नका. आत्ताच त्यांना मूळ पवित्र राम भजन नक्की ऐकवा. आपल्या हिंदू मित्र परिचितांमध्ये देखील मूळ राम भजनाचा हा व्हिडिओ नक्की शेअर करा. हिंदू प्रपंच या YouTube चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. सोबतच महाप्रपंच या YouTube चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. मित्रांनो, लवकरच आपण रामभक्त हिंदू माता बंधू भगिनी यांच्यासाठी रोजगाराच्या नव्या संकल्पना, नव्या योजना आणणार आहोत. जे हिंदू माता बंधू भगिनी आधीपासूनच व्यवसाय करत आहेत, त्यांच्या व्यवसायामध्ये वृद्धी कशी होईल यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. आणि म्हणूनच यासाठी आपण नवा उपक्रम सुरू करतोय. तेव्हा हिंदू प्रपंच, महाप्रपंच या YouTube चॅनलशी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये रामभक्त हिंदू माता बंधू भगिनी यांनी जोडलं जावं अशी कळकळीची विनंती. मित्रांनो, महाप्रपंचची मेंबरशिप आवर्जून घ्या. महाप्रपंचची मेंबरशिप घेतल्याने प्रपंच परिवार बळकट होणार आहे. प्रपंच परिवार बळकट झाला तर प्रपंच परिवार तमाम हिंदू माता बंधू भगिनी जे रामभक्त आहेत त्यांच्या व्यवसायामध्ये वृद्धी करण्यासाठी आणि त्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. मोठ्या मोठ्या योजना आपल्याला आता राबवायच्या आहेत. तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये परिवाराला बळकट करा. मराठी पत्रकार हे भिकारचोट आहेत, विकले गेलेले आहेत, पाकिट पत्रकार आहेत, HMV कुत्रकार आहेत. हे पुन्हा पुन्हा सिद्ध होत आलेलं आहे. कारण हिंदी पत्रकार ज्याप्रमाणे बेधडक आणि निर्भीडपणे वास्तव दाखवत आहेत, त्याप्रमाणे मराठी कुत्रकार अजिबातच दाखवत नाहीत. याबद्दल त्यांचा निषेध जितका करावा तितका थोडाच आहे. मात्र काही हिंदुत्ववादी विचारांचे महाप्रपंच सारखे युट्यूबर हिंदूंसाठी नेटानं काम करत आहेत. त्यांना बळकटी द्या, त्यांना पाठबळ द्या, त्यांना आशीर्वाद द्या, त्यांना समर्थन द्या. जास्तीत जास्त प्रमाणामध्ये हिंदूंची एकजूट वाढावी यासाठी आपण सगळेजण मिळून प्रयत्न करूया. मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की कळवा. आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतो.
शकतोय तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा। राजकीय बातम्या, राजकीय घडामोडी, राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम।